नमस्कार, मी मयुरेश कडव आणि तुम्ही पाहताय वर्ल्ड न्यूज। इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेला संघर्ष कधी संपणार असा सवाल प्रत्येकाला पडलाय। मात्र याचं उत्तर सध्या तरी हा संघर्ष संपणार नाही असंच आहे। कारण इराण अमेरिका यांच्यातली शांतता चर्चा पुन्हा एकदा फिसकटली आहे। इतकंच नाही तर इराणने अमेरिकेचा प्रस्ताव देखील धुडकावून लावलाय। त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प नरमले असले तरी इराणचा आक्रमक पवित्रा कायम आहे। पाहूयात त्यावरचाच हा रिपोर्ट। ट्रम्पची शरणागती, मात्र इराण आक्रमक। इराणनं शस्त्रसंधी फेटाळून लावली। इराण अमेरिका युद्ध पुन्हा पेटणार। इराण अमेरिका यांच्यातील संघर्ष पुन्हा पेटण्याची चिन्ह आहेत। इस्लामाबादमधील शांतता चर्चेला इराणनं केराची टोपली दाखवली आहे। इराण होर्मुझवरील नियंत्रण कायम ठेवण्यासाठी इरेला पेटलाय। त्यातच आता इराण चर्चेला उपस्थित न राहिल्यानं ट्रम्प यांच्यावर शांतता चर्चा पुढे ढकलण्याची नामुष्की ओढावली आहे। इतकंच नाही तर इराणनं आक्रमक पवित्रा कायम ठेवत अमेरिकेची शस्त्रसंधी धुडकावून लावली आहे। अमेरिकेची शस्त्रसंधी इराणच्या संसद अध्यक्षाचे सल्लागार महदी मोहम्मदी यांनी फेटाळून लावली आहे। इतकंच नाही तर हारलेला देश अटी लादू शकत नाही असं म्हणत इराणनं अमेरिकेला डिवचलंय। तसंच पराभूत मानसिकता असलेले दुसऱ्यांवर अटी लादू शकत नाहीत। तसं शस्त्रसंधीची घोषणा आमच्यासाठी काहीच नाही। अमेरिकेकडून सुरू असलेली कोंडी बॉम्ब वर्षावच आहे। या कोंडीविरुद्ध युद्ध सुरूच ठेवलं पाहिजे असं इराणनं ठणकावून सांगितलंय। खरं तर इराणनं आक्रमक पवित्रा कायम ठेवला असला तरी डोनाल्ड ट्रम्प इराणच्या प्रस्तावाची वाट पाहतायत। मात्र होर्मुझच्या जलमार्गातून नाकेबंदी सुरूच ठेवण्याचे आदेश ट्रम्प यांनी कायम ठेवले। त्यामुळे होर्मुझमधील सागरी नाकेबंदीवरून दोन्ही देशांमधला तणाव सुरूच आहे। एवढंच नाही तर ट्रम्प यांची शरणागती म्हणजे अचानक मोठा हल्ला करण्याचा कुटील डाव असल्याची भीतीही इराणने व्यक्त केली आहे। त्यामुळे इराण अमेरिका यांच्यातील शांततेचा मार्ग आता अधिक खतर होत चाललाय। अशावेळी इराणनं अमेरिकेचा प्रस्ताव फेटाळल्यामुळं पुन्हा एकदा युद्धाला तोंड फुटणार का आणि या युद्धाच्या आगीत आखाती देश पुन्हा एकदा होरपळणार का याकडे जगाचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। एकीकडे इराण आणि अमेरिका यांच्यातलं युद्ध थांबण्याची चिन्ह नसली तरी दुसरीकडे इस्रायल आणि लेबनॉनमधील युद्धबंदी मात्र 3 आठवड्यांनी वाढवण्यात आली आहे। डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीनं इस्रायल आणि लेबनॉनमधील युद्धबंदी 3 आठवड्यांनी वाढवण्यात आली आहे। व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय। यावेळी ट्रम्प यांनी लेबनॉनला हिजबुल्लापासून वाचवण्याचं आश्वासन दिलं असून लवकरच इस्रायलचे पंतप्रधान नेत्यान्याहू आणि लेबनॉनचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ आऊन व्हाईट हाऊसमध्ये भेटणार आहेत। तसंच इराणनं हिजबुल्लाच्या संघटनेला निधी देण्याचं थांबवावं असं स्पष्ट इशाराही देण्यात आलाय। Doesn't happen much, although they like each other. I found that out today, and I've sort of heard about that. They actually like each other, Lebanon and Israel. And we had a great meeting with the very high officials of Lebanon and very high officials of Israel. And we think that the president of Lebanon and the prime minister of Israel over the next couple of weeks will be coming here. They've agreed to an additional 3 weeks of I guess no firing, ceasefire, no more firing. Let's see. We hope that happens. It's not going to happen between them, but they do have Hezbollah to think about. आता बातमी आहे होर्मुझ सामुद्रधुनी संदर्भातली। आखाती युद्धात होर्मुझचा जलमार्ग कळीचा मुद्दा बनलाय। नुसती तेल वाहतूकच नाही तर तो जगातील इंटरनेटसाठी एक महत्त्वाचा डिजिटल कॉरिडॉर आहे। इराणच्या नव्या इशाऱ्यानं जगावर पुन्हा ब्लॅकआउटचं संकट घोंघावतंय। पाहूयात त्यावरचा हा रिपोर्ट। होर्मुझमधल्या केबल्सवरून इराणचा इशारा। तेलाच्या आगीत इंटरनेटची ठिणगी। जगावर पुन्हा ब्लॅकआउटचं संकट। इराण अमेरिकेमध्ये युद्धविरामाची ठोस चर्चा होत नसतानाच
इराणच्या नव्या इशाऱ्यानं जगावर ब्लॅकआउटचं संकट ओढावलंय. होर्मुझच्या जलमार्गातून जाणाऱ्या डेटा केबलच्या सुरक्षेबाबत इराणनं दिलेल्या इशाऱ्याचे भारतावरही गंभीर परिणाम होऊ शकतात. कारण आखाती देशांशी असलेले भारताचे व्यापारी, बँकिंग आणि डिजिटल संबंध या केबल्सवर अवलंबून आहेत. या मार्गावर कोणताही घातपात झाल्यास भारतीय कंपन्यांची सेवा विस्कळीत होऊ शकते. डेटा कनेक्टिव्हिटीवरही मोठा परिणाम होऊ शकतो. होर्मुझ सामुद्रधुनीच्या तळाशी असलेल्या ऑप्टिकल फायबर केबल्सवर युद्धाचं सावट आहे. महत्त्वाचं म्हणजे जगातील 95% इंटरनेट डेटा हा उपग्रहाद्वारे नाही तर समुद्राच्या तळाशी असलेल्या याच फायबर ऑप्टिक केबल्समधून चालतो. या केबल्स इराण आणि ओमानमधील होर्मुझ सामुद्रधुनी तर तिकडे रेड सी मधील बाब अल मंडेब या 2 मार्गावरून जातात. याच मार्गांवर असलेलं भारताचं आखाती आणि युरोपीय देशांशी जोडणारं इंटरनेट केबल्सचं जाळं आहे. त्यात भारताची आंतरराष्ट्रीय इंटरनेट कनेक्टिव्हिटी प्रामुख्यानं अरबी समुद्रातून आखाती देश आणि युरोपमधून येणाऱ्या केबल्सवर अवलंबून आहे. गेल्या काही वर्षात मोठ्या कंपन्यांनी मध्य पूर्वेमध्ये गुंतवणूक केली आहे. ॲमेझॉन, गुगल आणि मायक्रोसॉफ्ट सारख्या कंपन्या तिथं डेटा सेंटर आणि AI पायाभूत सुविधा उभारतायत. या डेटा सेंटर्सना जगाशी जोडणाऱ्या अनेक केबल्स होर्मुझ परिसरातून जातात. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार समुद्राखाली टाकलेल्या हजारो किलोमीटरच्या फायबर ऑप्टिक केबल्स जगातील इंटरनेटचा खरा कणा आहेत. आज जगात 400हून अधिक प्रमुख इंटरनेट केबल नेटवर्क्स आहेत. ही केबल्स समुद्राच्या तळापासूनही काही मीटर खाली आहेत. ही केबल प्रकाशाच्या वेगानं डेटा प्रसारित करते. आखाती देशांच्या समुद्रातून जाणारं हे इंटरनेटचं महाजाल आशिया, आफ्रिका आणि युरोपला जोडतं. म्हणूनच युद्ध चिघळलं आणि थेट समुद्रात पोहोचलं तर जगाचं इंटरनेट ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जाते. कारण याआधी 2024 मध्ये हुती बंडखोरांच्या हल्ल्यांमुळे बाब अल मंडेबमधील फायबर ऑप्टिक केबल्स उद्ध्वस्त झाल्या होत्या, ज्या पूर्ववत करण्यासाठी अनेक महिने लागले होते. आता इराणच्या जलसुरुंगांच्या टार्गेटवर होर्मुझमधील केबल्स आहेत. त्यामुळे इराणनं या केबल्स उद्ध्वस्त केल्या तर जगातील इंटरनेट सेवा ठप्प होईल आणि हे नुकसान भरून काढण्यासाठी अनेक वर्ष लागतील. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. दरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतच्या संभाव्य कराराबाबत कठोर भूमिका घेतली आहे. इराणनं होर्मुझ जलमार्ग खुला करण्याची विनंती केली होती, मात्र ट्रम्प यांनी ती फेटाळून लावली आहे. केवळ तात्पुरता करार न करता सर्व मुद्दे कायमस्वरूपी सुटावेत असा त्यांचा आग्रह आहे. इराणला दररोज $500 दशलक्ष होणारा आर्थिक फायदा रोखण्यासाठी अमेरिकेनं हे निर्बंध कायम ठेवलेत. I can't tell you that. I don't want to put that kind of a timetable on it, but it'll go pretty quickly. And we'll have the strait opened up. Now, right now, we have it closed. We have total control of the strait. And the fact that it's closed, you know, they would have opened it up 3 days ago. They came to us and they said, we will agree to open the strait. And all my people were happy. Everybody was happy except me. I said, wait a minute, if we open the strait, that means they're going to make $500 million a day. I don't want them to make $500 million a day until they settle this thing. इराणमध्ये अंतर्गत मतभेद असल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा इराणनं फेटाळून लावलाय. इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांनी पोस्टद्वारे ट्रम्प यांना प्रत्युत्तर दिलंय. आमच्यात फूट नाही, आम्ही सर्व एकच आहोत असं सांगत पेजेश्कियान यांनी अमेरिकेला उत्तर दिलंय. तसंच आगामी वाटाघाटींबाबत लष्करी अधिकारी आणि मुत्सद्दी नेतृत्व एकाच भूमिकेवर ठाम आहेत. अमेरिकेत फूट पाडण्याचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत असा इशाराही इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांनी दिलाय. पाहुयात काय ट्विट केलं त्यांनी. इराणमध्ये कट्टरपंथी किंवा मवाळ असा कोणताही गट नाही. आम्ही सर्वजण प्रथम इराणी आहोत. एक देव, एक राष्ट्र, एक नेता, एक मार्ग आहे. प्राणांहून प्रिय असलेल्या इराणचा विजय असो असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि आता बातमी आहे युद्धाच्या नावाखाली शेअर मार्केटमध्ये सुरू असलेल्या घोटाळ्याची. युद्धाच्या नावावर शेअर मार्केटमध्ये मोठा घोटाळा सुरू असल्याचं एका रिपोर्टमधून समोर आलंय. त्यामुळे इनसायडर ट्रेंडिंगचं ट्रम्प कनेक्शन काय आहे, ट्रम्प यांच्यावर काय आरोप करण्यात आलेत, युद्धात सट्टेबाजी कशी सुरू आहे, पाहुयात या स्पेशल रिपोर्टमधून. युद्धाच्या नावाखाली सट्टेबाजीचा संशय.
शेअर मार्केट घोटाळ्याचं ट्रम्प कनेक्शन. इनसाइडर ट्रेंडिंग मधून कोट्यवधींची उलाढाल. इराण आणि अमेरिका यांच्यातल्या युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला हादरे बसले. मात्र ट्रम्प यांनी पुकारलेल्या या युद्धाच्या मागे मोठं गौड बंगाल असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. इराण सोबत युद्ध सुरू असताना ट्रम्प यांच्या घोषणांच्या आधीच त्या विधानांच्या रोखानं अमेरिकेच्या शेअर बाजारात कोट्यवधी डॉलरची गुंतवणूक आणि नफेखोरी करण्यात आल्याचं वृत्त बीबीसीनं दिलंय. त्यामुळे युद्धाच्या नावाखाली इनसाइड ट्रेंडिंग सुरू होती आणि त्याच्याशी ट्रम्प यांचं कनेक्शन होतं की काय अशी चर्चा सुरू झाली आहे. इनसाइड ट्रेंडिंग म्हणजे काय आणि ते कसं सुरू होतं पाहूया. ट्रम्प यांच्या घोषणांच्या आधीच बाजारात उलाढाल झाली. अहवालात इनसाइडर ट्रेंडिंगचा गंभीर आरोप करण्यात आलाय. गोपनीय माहितीचा वापर करून भांडवली बाजारावर प्रभाव पाडून नफा कमवणं म्हणजेच इनसाइडर ट्रेंडिंग. ट्रम्प यांच्या महत्त्वपूर्ण घोषणांच्या अवघ्या काही मिनिटांआधीच तेलाच्या किमती घसरण्यावर बेट लावण्यात आली होती. ट्रम्प यांच्या लष्करी घोषणांच्या आधारे बाजारातील कोट्यवधींची उलाढाल वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. खरं तर इनसाइडर ट्रेंडिंग ही बड्या राजकारणी किंवा सत्ताधाऱ्यांकडील माहितीच्या आधारेच होण्याची शक्यता असते. याआधीही ट्रम्प यांच्या बाबतीत इनसाइडर ट्रेंडिंगचा हाच पॅटर्न वारंवार दिसून येत असल्यामुळं त्यांच्या जवळच्या मंडळींकडून ही माहिती लीक केली जात आहे का असा प्रश्न आता उपस्थित होतोय. इराण सोबत अमेरिका इस्रायल युद्ध सुरू झाल्यानंतर 9 मार्चला ट्रम्प यांनी CBS न्यूजला एका मुलाखतीत सांगितलं की इराण सोबतचा संघर्ष जवळजवळ संपलाय. ट्रम्प यांच्या घोषणेआधी म्हणजेच रात्री 11:59 तेल बाजारातील सट्टेबाजी वाढली होती. ज्यानंतर मध्यरात्री 12:46 ट्रम्प यांनी घोषणा केली आणि त्यानंतर 12:47 तेलाच्या किमतीत तब्बल 25% घसरण झाली. ज्यामुळे काही व्यापाऱ्यांनी तेलाच्या किमतीतल्या घसरणीमुळे लाखो डॉलर्स कमावले. दुसरी घटना 23 मार्च 2026ची. ट्रम्प यांनी इराणसोबत चांगली आणि फलदायी चर्चा झाल्याचं दुपारी 4:34 सांगितलं. त्याआधी 4:18 तेलाच्या किमतीत वाढ झाली होती. मात्र ट्रम्प यांच्या पोस्टनंतर 4:35 तेलाच्या किमतीत 11% घसरण झाली. फक्त शेअर बाजारच नाही तर जागतिक बेटिंग मार्केटमध्येही ट्रम्प यांच्या निर्णयांवर मोठा सट्टा लावला जात होता. 28 फेब्रुवारीला अमेरिका इराणवर हल्ला करणार असल्याच्या अचूक वेळेवर सट्टा लावून 16 जणांनी प्रत्येकी $1,00,000 कमावले. तर दुसरीकडे 7 एप्रिलच्या ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेवर अचूक पैज लावून एका सट्टेबाजानं $1,63,000 कमावल्याचंही समोर आलंय. दरम्यान ट्रेंडिंग करणारे काही गुंतवणूकदार अत्यंत चाणाक्ष असून ते ट्रम्प यांच्या स्वभावाचा अंदाज घेऊन व्यापार करतायत. मात्र व्यवहार ज्या वेळेत आणि ज्या प्रमाणात होत आहेत ते पाहता हा निव्वळ अंदाज नसून इनसाइडर ट्रेंडिंगचा मोठा घोटाळा असण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आता ट्रम्प यांची इनसाइडर ट्रेंडिंगच्या घोटाळ्याच्या आरोपातून सुटका होणार की ट्रम्प नव्या चौकशीच्या फेऱ्यात अडकणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. रिपोर्ट साम टीव्ही न्यूज. इराणमधल्या भारतीय दूतावासानं भारतीय नागरिकांसाठी महत्त्वाचा प्रवास सल्ला जारी केलाय. प्रादेशिक तणाव वाढल्यामुळे हवाई क्षेत्रात निर्बंध आणि अनिश्चितता निर्माण झाली असून आंतरराष्ट्रीय विमानसेवा प्रभावित होतीये. त्यामुळे भारतीय नागरिकांनी हवाई किंवा रस्ते मार्गाने इराणला प्रवास करू नये असं दूतावासानं स्पष्ट केलंय. तसंच इराणमध्ये असलेल्या भारतीयांनी देश सोडताना केवळ निर्धारित सीमा मार्गांचा वापर करावा आणि या प्रक्रियेदरम्यान दूतावासाशी समन्वय ठेवावा असं आवाहन देखील करण्यात आलंय. अमेरिका इराण युद्धात भारतानं तटस्थ भूमिका घेतली आहे. मात्र इराणनं भारताच्या तेल टँकरवर फायरिंग करून थेट पाठीत खंजीर खुपसलाय. त्यानंतर गद्दार इराणला भारतानं झापलं. विशेष म्हणजे फायरिंग दरम्यान कॅप्टननं केलेल्या संवादाची रेकॉर्डिंग देखील समोर आली आहे. पाहुयात त्यावरचाच हा स्पेशल रिपोर्ट. मित्रानेच खुपसला भारताच्या पाठीत खंजीर.
भारतीय तेल टँकरवर इराणची फायरिंग. गद्दार मित्राला भारतानं झापलं. होर्मुझ जलमार्गाच्या नाकेबंदीवरून इराण आणि अमेरिकेतला संघर्ष टोकाला गेलाय. मात्र या संघर्षात इराणनं स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेतलाय. भारताला मित्र म्हणणाऱ्या इराणनंच भारताच्या पाठीत खंजीर खुपसलाय. इराणनं होर्मुझमधून जाणाऱ्या जग अर्णव आणि सनमार हेराल्ड या 2 भारतीय तेलाच्या जहाजांवर गोळीबार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय. आता मित्रानंच गद्दारी केल्यामुळं भारतही आक्रमक झालाय. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं थेट इराणचे राजदूत अब्दुल माजिद हकीम इलाही यांना बोलावून चांगलं झापलंय. भारताच्या संतापानंतर इराणही चांगलाच नरमलाय आणि इराणला 5000 वर्षांची भारतासोबतची मैत्री आठवली आहे. The Prime Minister of India had very successful conversation with the President of Iran, Dr. Pezeshkian, as well as the Minister of Foreign Affairs of India had several times successful conversation with the Minister of Foreign Affairs of Iran. I want to say that we have very good relationship in the past, and now in the current age, at the moment also, our relationship is very strong, and it will be better and it will get more strong. खरं तर अमेरिका आणि इराण यांच्यात होर्मुझवरून तणाव वाढलाय. मात्र इराणनं आधी होर्मुझ जलमार्ग खुला केल्याची घोषणा केली आणि त्यानंतर भारतीय जहाजं होर्मुझमधून जात असतानाच इराणी रिव्होल्युशनरी गार्डनं भारतीय जहाजांवर जोरदार गोळीबार केला. Sepa Navy. This is Motoranga Sanmar Herald. You gave me clearance to go. My name second on your list. You gave me clearance to go. You are firing now. Let me turn back. खरं तर इराणनं भारताची खोड काढण्याची ही काही पहिलीच वेळ नाही, तर याआधीही भारताच्या दिशेनं येणाऱ्या मयुरी नारी जहाजावरही हल्ला केला होता. त्यामुळे भारत इराणला मेडिकल साहित्य, जीवनावश्यक वस्तू पाठवून मैत्री निभावत असतानाच इराण मात्र गद्दारी करताना दिसतोय. त्यामुळे अमेरिकेसोबतच्या युद्धात इराणनं विनाकारण भारताला ओढू नये. कारण भारत तेलासाठी काही प्रमाणात होर्मुझवर अवलंबून असला तरी इराणनं पुन्हा भारताची खोड काढली तर भारत पाकिस्तान सारख्या इराणच्या नांग्या ठेचू शकतो. हे इराणनं लक्षात ठेवायला हवं. कारण भारत मैत्री निभावतो ती टोकाची, आणि भारताच्या वाटेला गेलं तर उत्तर देतो ते सुद्धा टोकाचंच. त्यामुळं आता तरी इराणनं शहाणं होऊन भारताच्या नादी लागू नये एवढंच. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आणि पुढची बातमी थेट भारत नेपाळ सीमेवरून. नेपाळनं भारतावर कर लादल्यानंतर भारत नेपाळ सीमेवर तणाव निर्माण झालाय. भारतातून 100 रुपयांपेक्षा जास्त किमतीचं सामान आणण्यावर नेपाळनं बंदी घातली आहे. त्यामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. बालेनशाह सरकारच्या या निर्णयामुळे सीमा भागातील नागरिकांचं सामान जप्त केलं जात असून तपासणी दरम्यान घरगुती वस्तू अडवल्या जात असल्याचा व्हिडिओ समोर आलाय. या कडक नियमांमुळे सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं असून प्रशासनाविरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. जगभरातल्या इतरही घडामोडी जाणून घ्यायच्यात, पण वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आता जगभरातल्या इतरही घडामोडी पाहूयात अर्थात झटपट. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सनं होर्मुझच्या जलमार्गात 2 कंटेनर जहाज जप्त केल्याचा धक्कादायक व्हिडिओ जारी केलाय. MSC फ्रान्स्किका आणि एपामिनोंडास ही लायबेरियाची जहाजं इराणी सैनिकांनी आपल्या ताब्यात घेतली आहे.
इराणनं इस्रायल आणि अमेरिकन रुग्णालयांवर केलेल्या हल्ल्यांचा एक नवा व्हिडिओ जारी केलाय. भारतातील इराणी दूतावासानं हा व्हिडिओ शेअर केला असून अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये रुग्णालयांचं नुकसान झाल्याचा दावा इराणनं केलाय. इराणनं आपल्या लष्करी शक्तीचं प्रदर्शन करत तेहरानमधील एका रॅलीत खुर्रम शहर 4 या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचं जाहीर प्रदर्शन केलंय. 2000 किलोमीटरपर्यंत पल्ला गाठण्याची क्षमता असलेल्या या क्षेपणास्त्रामुळे इराणच्या संरक्षण सज्जतेत मोठी भर पडली आहे. प्रकल्पावर युक्रेननं ड्रोन हल्ला केला. परिसरात भीषण स्फोट झाले असून तेल प्रकल्पातील 2 साठवण टाक्यांना मोठी आग लागली आहे. हा तेल शुद्धीकरण प्रकल्प रशियातील 10 सर्वात मोठ्या प्रकल्पांपैकी एक आहे. मलेशियाच्या सबा राज्यात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. सबा राज्यातील सँडकॅन भागात रविवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीत सुमारे 200हून अधिक घरं जळून खाक झाली आहेत. या दुर्घटनेमुळे शेकडो नागरिकांचं स्थलांतर झालंय. कॅलिफोर्नियातील सॅल्नास विमानतळाजवळ लँडिंग दरम्यान भीषण विमान अपघात झालाय. धावपट्टीवर उतरण्यापूर्वीच विमान एका वीज वाहिनीला धडकलं आणि जमिनीवर कोसळलं. काळजाचा थरकाप उडवणाऱ्या या अपघाताचं फुटेज समोर आलंय. या धडकेमुळे परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला होता. अमेरिकेतील लुईझियाना राज्याला हादरवून सोडणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. श्रेवपोर्ट शहरात कौटुंबिक वादातून 31 वर्षीय शमार एल्किन्स या माथेफिरूनं गोळीबार केला. या गोळीबारात 8 निष्पाप मुलांचा बळी गेलाय. यात 7 मुलं आरोपीची स्वतःची होती. या भीषण हल्ल्यानंतर आरोपीनं स्वतःवर गोळी झाडून घेतली आहे. बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची, पण कुठेही जाऊ नका. लगेचच भेटणार आहोत प्राचीसह नव्या घडामोडींसह. पाहत राहा.